सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपाचे कमळ फुलले. प्रस्थापितांना धक्का तर कुठे कमबॅक. नमस्कार, तुम्ही पाहत आहात वन+ मराठी. सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 गटांच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून जिल्ह्याच्या राजकारणात मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. भाजपने या निवडणुकीत एक हाती सत्ता मिळवत 39 जागांवर विजय मिळवला आहे. माळशिरस, बार्शी आणि मंगळवेढ्यात भाजपने विरोधकांचा सुपडा साफ केला असला तरी अनेक ठिकाणी दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या. नेमकं पक्षीय बलाबल काय आहे आणि कोणत्या तालुक्यात कुणी बाजी मारली हे पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. भाजपची वन मॅन शो कामगिरी. सोलापूरच्या 68 जागांपैकी भाजपने सर्वाधिक म्हणजेच 39 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने 11 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर शिवसेना गट, शिंदे गट 8, राष्ट्रवादी, शरद पवार गट 5 आणि स्थानिक आघाड्यांनी 5 जागांवर विजय मिळवला आहे. माळशिरस. प्रतिष्ठेच्या लढाईत सातपुतेंची बाजी. सर्वात जास्त चर्चा रंगली ती माळशिरस तालुक्यातील दहिगाव गटाची. भाजप आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी शरद पवार गटाचे उमेदवार जीवन जानकर यांचा पराभव करत मोठा धक्का दिला. तर दुसरीकडे अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी पंचायत समितीतील पराभवानंतर फणशिरस गटातून विजय मिळवत दमदार कमबॅक केले आहे. बार्शी. भाजपने 6च्या 6 जागांवर विजय मिळवून तालुक्यात एक हाती सत्ता मिळवली. मंगळवेढा येथेही 4ही जागांवर भाजपचेच उमेदवार निवडून आले आहेत. माढ्यामध्ये पृथ्वीराज सावंत यांनी विजय मिळवून भाजपची ताकद टिकवून धरली आहे. सांगोला तालुक्यात सांगोला विकास आघाडीने 3 जागा जिंकून शेकापचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे, तर करमाळा विकास आघाडीने 2 जागांवर विजय मिळवला. करमाळ्यात रश्मी बागल यांनी भाजपच्या तिकिटावर विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले. सोलापूर जिल्हा परिषदेचा हा निकाल पाहता भाजपने ग्रामीण भागात आपली पाळेमुळे घट्ट केल्याचे दिसते. शिवसेनेने 2 गट आणि राष्ट्रवादीच्या 2 फाळण्यांमुळे मतांचे विभाजन झाले, ज्याचा थेट फायदा भाजपाला मिळाला. माळशिरसमध्ये मोहिते पाटील आणि जानकर या 2 पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील लढत ही पूर्ण जिल्ह्यासाठी आकर्षणाचे केंद्र ठरली होती. एकूणच सोलापूर जिल्हा परिषदेवर आता भाजपचे वर्चस्व असणार आहे. नवनिर्वाचित सदस्य जिल्ह्याचा विकास कसा करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जिल्हा परिषदेच्या अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा वन+ मराठी.